धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी प्रचंड गाजली। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यामध्ये टोकाचा राजकीय संघर्ष आहे। झेडपीच्या अध्यक्षपदावरून आता दोघांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। आपली पत्नी अर्चना पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांनी संख्याबळ जमविले आहे। त्यांनी शिवसेनेचे काही सदस्य आणि अपक्ष सदस्य गळाला लावले आहेत, त्यांना सहलीला पाठवले आहे। पण शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांकडून राणा जगजितसिंह पाटील यांना 2 सदस्य पळविल्याचा आरोप करण्यात आला आहे। महायुतीकडे संख्याबळ पण नेत्यांमध्ये संघर्ष। 55 सदस्य असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 28चे बहुमत हवे। भाजपचे सर्वाधिक 18 सदस्य निवडून आले आहेत, तर शिवसेनेचे 15 सदस्य, ठाकरे गट 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 सदस्य तर 4 अपक्ष निवडून आले आहेत। महायुतीचे संख्याबळ 36 होत आहे, परंतु अध्यक्षपद कुणाला द्यायचं यावर संघर्ष सुरू झालाय। भाजपकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील तर शिवसेनेकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषाताई गायकवाड या शर्यतीत आहेत। तानाजी सावंतांचे सदस्य फुटले। झेडपी सदस्य सहलीवर, कोकणातून आता कर्नाटकला। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजप 18, शिवसेनेचे 2 सदस्य आणि काही अपक्ष सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 असे 31 सदस्य हे कोकणात सहलीला पाठवले आहेत। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पक्षातील आणि अपक्ष सदस्य हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे। विशेष म्हणजे तानाजी सावंत यांचे पुतणे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीच काकांचे नेतृत्व सोडले। त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्चना पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय। अपक्ष सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांच्याबरोबर परंड्यासह उमरग्याच्या अपक्ष सदस्यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पसंती दिली। परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार राणी रेवनाथ ढोरे यांनी आमदार तानाजी सावंतांची साथ सोडून राणा जगजितसिंह पाटलांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। उमरगा तालुक्यातील तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव आणि आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लीनाथ पाटील या अपक्ष सदस्यांनीही महायुतीला पाठिंबा दिलाय। तर शिवसेनेच्या काही सदस्यांना तानाजी सावंत यांची तक्रारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे बोलले जात आहे। कळंबमधील शिवसेनेचे सदस्य अनंत लंगडे यांनीही तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केलाय। लोकसभा, विधानसभा, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात सावंतांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराज निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यासोबत हातमिळवणी केली। एवढेच नव्हे तर स्वतःच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात पडद्यामागून रसद पुरवून त्यांना अडचणीत आणण्याचे काम केल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले। सध्या घडीला संख्याबळ पाहता राणा जगजितसिंह पाटील यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांना जोरदार राजकीय धक्का दिलाय, हे मात्र नक्की।